देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आजपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा 7वा हप्ता, त्याचे 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। अशी सगळ्यात मोठी माहिती आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। ते एका काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। मुख्यमंत्री म्हणाले की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते 4000 रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात आलेले आहेत। अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। तुमच्या मोबाईलवरती 4000 रुपये जमा झाल्याचा SMS आलाय का ते देखील तुम्ही पाहून घ्या। त्याचप्रमाणे आजपासून या दोन्ही योजनेचे 4000 रुपये जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांच्या लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावरती हे जमा देखील करण्यात आले आहेत, असे सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। या दोन्ही हप्त्याचे पैसे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित झालेले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। ती यादी सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। परंतु अजूनपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक केलं नसेल तर एक कमेंट बॉक्समध्ये हाईपचं एक लिंक दिसते, त्या हाईपला देखील फ्रीमध्ये क्लिक करा आणि लगेचच म्हणजे हा क्लिक केल्यानंतर जास्तीत जास्त हा व्हिडिओ दुसऱ्या शेतकऱ्याला देखील पोहोचत असतो आणि एक फ्रीमध्ये लाईकचं बटन असतं, ते लाईक देखील करून घ्या। दुसरं पाहायला गेलं तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की जेणेकरून जे आपले शेतीवरची औषधं म्हणजे तुमच्या पिकाला औषध कोणकोणती मारावी लागतात, तसंच आपलं वातावरणात कोणकोणते बदल होतात, कधी पाऊस पडतो, कधी पावसामध्ये बदल होतात, कधी तुमच्या उन्हामध्ये गॅप होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काल एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असे देखील त्यांनी जाहीर केले आहे। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देखील डीबीटीचे बटन सुद्धा दाबण्यात आलेले आहे। मात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। म्हणजे टोटल तुम्हाला दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले देखील आहेत। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांना आवाहन देखील करण्यात आले, दोन्ही हप्त्याचे पैसे वितरित होणार नाहीत। तर या दोन्ही हप्त्यासाठी राज्य सरकारकडून 4 कागदपत्राची देखील मागणी केली आहे। ज्या ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाहीत त्या शेतकऱ्यांना देखील तुम्हाला 4 कागदपत्रे आता जमा करावी लागणार आहेत। कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि पात्रता नवीन लावण्यात आली आहेत आणि कोणकोणत्या बँकामध्ये सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार आहेत, तर सगळ्यात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ही कागदपत्रे तुम्हाला कुठे द्यावी लागणार आहेत, कोणत्या तारखेपर्यंत द्यायचे आहेत, त्याची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी अगोदरपासून हे 4 कागदपत्रे दिले असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये आज उद्या आणि परवा ह्या 3 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत। जर तुम्ही हे 4 कागदपत्रे काढलेले असतील तर तुम्हाला याचा लाभ या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी जे कागदपत्र आता काढले नाहीत तुम्हाला या योजनेचा लाभ देखील बंद देखील होऊ शकतो। आता या योजनेचे पैसे तुम्हाला कसे मिळालेत, कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळालेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे याची डिटेल आपण सुरुवातीला पाहूया। आता 4 कागदपत्रे कुठे काढायचे आहेत हे देखील पाहून घेऊया, आता कुठे जमा करायचे आहेत ते देखील जाणून घेऊया। तर अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये लगेच आपण सुरुवात करूया। अगोदर बघून येत की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरित केला जाणार आहे, तर ते जिल्हे नेमके कोणकोणते आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। परंतु शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी काही पात्रता सुद्धा घालून देण्यात आले आहेत। आता या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु अगोदर बघूयात आज ज्या जिल्ह्यामध्ये या दोन्ही हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत तर ते 20 जिल्हे नेमके कोणकोणते आहेत। आणि सोबतच शेतकरी बांधवांनो, आज काही बँकांना सुद्धा सर्वात पहिलं प्राधान्य दिले आहेत। त्या बँकामध्ये 10 बँकांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहेत।
तर सगळ्यात अगोदर कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे ते देखील आपण सर्व डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी मित्रांनो, आज आपल्या भारताचे पंतप्रधान, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या बँकांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत। लवकरात लवकर शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे जमा करा। त्यामुळे या बँकेकडून देखील सकाळपासून पैसे जमा करायला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुरुवात देखील झाली आहे। भरपूर शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा आलेले आहेत। तर या बँका कोणकोणत्या आहेत ते देखील आपण सर्वात अगोदर जाणून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतरची दुसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर चौथ्या क्रमांकाची बँक आहे ते म्हणजे कॅनरा बँक, पाचव्या क्रमांकाची बँक आहे ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, सहाव्या क्रमांकाची बँक आहे ते म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यानंतर सातव्या क्रमांकाची बँक आहे ते म्हणजे HDFC बँक, त्यानंतर आठव्या क्रमांकाची बँक आहे IDFC बँक, तर नवव्या क्रमांकाची बँक आहे ICICI बँक। अशा प्रमुख बँकेमध्ये टोटल 10 बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात देखील झाली आहे। महत्त्वाचं कारण म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला काम करून घ्यावं लागणार आहे या ठिकाणी, तरच तुम्हाला पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, या तुमच्या या लिस्टमध्ये तुमची बँक नसेल तर आज उद्या परवा देखील तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। उर्वरित ज्या बँका उरल्यात यांच्या बँकेत सुद्धा आज उद्या परवा टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत। तर ते काम कोणतं करायचं आहे हे सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत। शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याची वाट पाहत होता, त्याचप्रमाणे PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची देखील सुद्धा वाट पाहत होता। तर तुमची आज भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। आज सकाळपासूनच 20 जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांना बांधवांना दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज देखील येत आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी PM किसान योजनेचा 19वा हप्ता जमा करण्यात आला होता। तर 24 फेब्रुवारीला 4 महिने आता पूर्ण होऊन गेले आहेत। त्यामुळे आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 4 महिन्यापूर्वी आलेला होता, तर त्याला सुद्धा आता 4 महिने कंप्लीट झाले आहेत। या अनुषंगाने दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा करायला करणार आहेत। आता आपण सर्वात अगोदर 20 जिल्हे पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर त्या शेतकरी बांधवाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही 20 जिल्हे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, ह्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे बीड, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे जालना, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे हिंगोली, पाचव्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे यवतमाळ, आठव्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर सातव्या क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा, आठव्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। या ठिकाणी या जिल्ह्याची लिस्ट देखील देण्यात आली आणि 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। तर बघा, या 10 जिल्ह्यामध्ये सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। त्यानंतर मित्रांनो, दुपारी 2 वाजल्यापासून दुसरा हप्ता सुद्धा वितरित म्हणजे जमा करायला सुरुवात देखील झाली आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे असणार आहेत। त्यानंतर 10 जिल्ह्याची यादी सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या सांगितलेल्या 10 जिल्ह्यापैकी नसेल तर जे काही अजून काही सांगणार आहे ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत, त्या 10 जिल्ह्यापैकी त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या। आता महत्त्वाची तुम्हाला काही कामे करायची आहेत ते सुद्धा बघा। जे शेतकरी बांधव 3 कामे करून घेतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। तर 3 कामे पुढील प्रमाणे असणार आहेत, त्यामुळे ही 3 कामे महत्त्वाची काळजीपूर्वक करून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही 3 कामे 19व्या हप्त्याच्या अगोदरच तुम्ही केलेला नसाल, त्यामुळे तुमच्या खात्यापर्यंत अजूनही PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा जमा झालेला नाही। तर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा आलेला नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला मागील हप्त्याचे पैसे आलेले नसतील, तर मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आले असतील तर तुम्हाला सुद्धा एक काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्व हप्त्याचे पैसे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देखील सर्व शेतकरी बांधवांना सूचना देखील आदेश देण्यात आलेल्या होत्या। लवकरात लवकर ही 3 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि जर तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री देखील जे आपल्या विधानसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे, एका खेळलेल्या गेममुळे ते देखील आता सध्या वादात सापडलेले आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षातून देखील त्यांना त्यांच्या कृषी मंत्री पदासाठी विरोध होत आहे। त्यामुळे लवकरच कृषी मंत्री देखील राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यामुळे आता नवीन जे कृषी मंत्री येतील ते सुद्धा चांगले काम करतील का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता दुसरं पाहूया, चला तर आपण या योजनेकडे वळूया। तर प्राथमिक स्वरूपामध्ये
आता माहिती घेऊन जाऊन घ्या. ज्यांनी नोंदणी केली नसेल, म्हणजे ज्यांनी पीएम किसान योजनेचं अजूनपर्यंत नवीन नोंदणी केली असेल, तर जे नोंदणी करणार त्यांनी नोंदणी देखील करून घ्या. आता पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत हे कार्ड काढलं नसेल, म्हणजे हे एक महत्त्वाचं तुम्हाला कार्ड देखील काढावं लागणार आहे. ते लवकरात लवकर तुम्ही काढले तर सुद्धा पैसे मिळणार आहेत. ते म्हणजे सोबत शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे तुमचं फार्मर आयडी कार्ड. आता फार्मर आयडी काढून घेणं सुद्धा अत्याची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करावं लागणार आहे, ते म्हणजे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आधार कार्ड बँक खात्याची लिंक सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, त्यांनाच या योजनेचे पैसे येणार आहेत. तर तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर तात्काळ तुम्ही ई-केवायसी करून घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, ही 3 कामे केली असतील, तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 5 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला या खात्यामध्ये या पैसे खात्याचे जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. तुम्ही तर या काळजीपूर्वक कागदपत्र ऐकायचे, नाहीतर तुमचा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही. मित्रांनो, त्यानंतर आपण वरील 10 जिल्हे सुद्धा पाहणार आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, या कागदपत्रापैकी पहिलेच कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, त्यानंतरचं दुसरं कागदपत्र म्हणजे बँकेचे पासबुक, त्यानंतरचं तिसरं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे मतदान ओळखपत्र. शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे किती जमीन आहे, म्हणजे तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल, तुमच्याकडे 7 उतारा सुद्धा तुम्हाला दाखवावा लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, यासाठी तुमच्याकडे पुरावा सुद्धा असायला लागणार आहे. आता बघा, तुम्ही महत्त्वपूर्ण असे कागदपत्र काढून घेतले आहे की नाही हे सुद्धा पाहून घ्या. जर कागदपत्र नसतील तुम्हाला या योजनेचा हप्ता सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे काढून ठेवा. तर बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायची आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांच्यामध्ये महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा केला आहे, म्हणजे जमा केलेला आहे. त्यासाठी राज्य सरकारने निधी सुद्धा उपलब्ध केलेला आहे. त्याच्यासोबत आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा किसान योजनेचा 20वा हप्ता जवळजवळ 52 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे. म्हणजे दोन्ही हप्त्याचे निधीचे पैसे जमा सुद्धा झाले आहेत, परंतु पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील केलेले आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे की तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या, फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, त्यानंतर तुम्ही बँक खात्याची ई-केवायसी करून घ्या. अशी सर्व कामे तुम्हाला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे म्हणजेच या दोन्ही योजनेचे हप्ते पैसे सुद्धा वितरित केले जाणार आहेत. आता कोणकोणते पैसे वितरित केले जाणार आहेत, टोटल 4,000 रुपये कोणाच्या खात्यामध्ये येणार आहेत ते देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सर्व कामे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचे. मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला चॅनलवरती अशाच माहिती पाहण्यासाठी शेती संबंधित, औषध संबंधित, नंतर तुम्हाला पाऊस कधी येणार आहे याच्या अपडेट संबंधित तर या माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.